नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वांबर शिंदे। PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन घेण्यासाठी महिलांना 15,000 रुपये मिळतात। तसेच आपलं व्यवसायाचं भांडवल घेण्यासाठी 1,00,000 रुपयापर्यंत वार्षिक 5% व्याजदरावर कर्ज देखील उपलब्ध करून सरकार देतं। तर यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज तुम्ही जवळच्या CSC केंद्रावरती किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन करू शकता। तर यामध्ये डॉक्युमेंट काय लागणार आहेत, अर्ज कशा पद्धतीनं करायचा, याची A to Z प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। तरी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशीच नवनवीन वेगवेगळी माहिती आम्ही आपल्या चॅनलवरती देत असतो। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। चला तर मित्रांनो, सर्वप्रथम या वेबसाईटवरती तुम्हाला याचे pmvishwakarma.gov.in ही वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथून तुम्ही कॉपी करू शकता। तर थोडक्यात आता आपण या योजनेचे लाभ काय आहेत, फायदे काय आहेत ते तुम्हाला मराठी ट्रान्सलेट करून मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। तर बघू शकता योजनेचे फायदे। सर्वप्रथम आपल्याला एक प्रमाणपत्र दिलं जाणार आहे, जे विश्वकर्मा म्हणून आपली ओळख असणार आहे। 2 नंबरला बघू शकता तुम्हाला कौशल्य पडताळणी, म्हणजे बेसिक ट्रेनिंग असेल 5 ते 7 दिवसाची, 40 तासाची किंवा 15 दिवसाची ॲडव्हान्स ट्रेनिंग। ही जर ट्रेनिंग महिलांनी घेतली तर या ट्रेनिंगमध्ये देखील 500 रुपये प्रतिदिन अशी रक्कम दिली जाणार आहे। त्यानंतर टूल किट घेण्यासाठी या ठिकाणी 15,000 रुपये दिले जाणार आहेत। त्यानंतर क्रेडिट सपोर्ट बघू शकता तुम्ही, 1,00,000 रुपये लोन व्यवसायासाठी 18 महिन्यांच्या परतफेडीसाठी दिलं जाणार आहे। ते लोन जर परत व्यवस्थित नील केलं तर परत 2,00,000चं कर्ज परत 5% व्याजदरावर 30 महिन्यासाठी दिलं जाणार आहे। कधी? पहिलं फेडल्याच्या नंतर। तर अशा पद्धतीने ही योजना आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी डिजिटल व्यवहार जर तुम्ही करत असाल, तुम्ही डिजिटल व्यवहार जर तुमच्या व्यवसायामध्ये करत असाल तर पर ट्रान्झॅक्शन 1 रुपया हा तुम्हाला दिला जाणार आहे। त्याच्यानंतर 6 नंबरचा ऑप्शन आहे ब्रँडिंग वगैरे, म्हणजे एक ॲडव्हर्टाईजचं मटेरियल तुम्हाला या अंतर्गत पुरवलं जाणार आहे। अशा पद्धतीनं या योजनेचे फायदे आहेत। आता आपण अर्ज करण्यासाठी होम पेजवर जाऊयात। तर अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम CSC सेंटरवर गेल्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचे आणि ज्यांच्याकडे CSC आहे त्याने CSC आर्टिसन्समधून क्लिक करायचे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाईल सरकारी नोकरीत घरातलं कोणी आहे का, नो करायचे आणि खाली विचारलं जाईल PMEGP किंवा मुद्रा लोन्स, PM स्वनिधी लोन यापैकी कुठलं लोन केलेलं आहे का योजनेतून, तर नाही यावर क्लिक करून कंटिन्यू करायचे। आता या ठिकाणी आधारला लिंक असलेलाच मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्या आधारला मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर त्या महिलेचा आपण अर्ज करू शकणार नाही। म्हणून जर तुमच्या आधारला मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर जवळच्या आधार केंद्रावरती जायचे, मोबाईल क्रमांक लिंक करून आधार अपडेट करायचे, त्यानंतरच आपण अर्ज भरू शकतो। तर आधार क्रमांक टाकायचा, त्यानंतर खाली कॅप्चर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर टर्म्स आणि कंडिशनवर क्लिक करून कंटिन्यू या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। कंटिन्यू यावर क्लिक केल्याच्या नंतर असा पॉपअप तुमच्या समोर येईल। आता यामध्ये त्या महिलेचा आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मोबाईल क्रमांक जो आधारशी लिंक आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर खाली आपल्याला कॅप्चर टाकून घ्यायचा आहे। मी या ठिकाणी कॅप्चर टाकून घेतोय। आता आपण महिलांचाच अर्ज करू शकतो, हे लक्षात घ्या शिलाई मशीनसाठी। आता लॉग इन यावरती क्लिक करायचं। लॉग इन यावरती क्लिक केल्याच्या नंतर एक 6 अंकी OTP त्या रजिस्टर मोबाईलवर पाठवला जाईल। तो 6 अंकी OTP आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी OTP आलेला आहे, मी OTP टाकून घेतो। आता अशा पद्धतीनं OTP टाकल्यानंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे। कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला अशा पद्धतीनं फॉर्म ओपन झालेला दिसेल। असा बायोमेट्रिक करून फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आधारमधली माहिती ही
ॲज इट इज यामध्ये आलेली असेल. आता आपल्याला काय भरायचं आहे, मॅरिड स्टेटस निवडायचं आहे. आपण त्यांचं जे मॅरिड स्टेटस आहे ते मॅरिड स्टेटस यामध्ये निवडायचं आहे. आता ते विवाहित आहेत, मी या ठिकाणी मॅरिड लिहिलं आहे. जेंडर त्यांचं इनबिल्ड आधारप्रमाणे आलेलं आहे. आता कोणत्या कॅटेगरीमध्ये असतील तर कॅटेगरीमधून, ओपनमधून असतील तर जनरलवर क्लिक करायचे. त्यानंतर खाली बघू शकता दिव्यांग. जर दिव्यांग असेल ती व्यक्ती, ती महिला दिव्यांग असेल तर तुम्ही यस निवडू शकता. आणि दिव्यांगाचा कोणता प्रकार आहे, कशामध्ये दिव्यांग आहेत ते ऑप्शन तुम्ही यामध्ये निवडू शकता. मी स्क्रोल करून घेतो माहिती थोडी. तर बघू शकता दिव्यांगाचा प्रकार तुम्ही यामध्ये निवडू शकता, कशामध्ये दिव्यांग आहेत ते. जर दिव्यांग असतील तर. आता माझ्या केसमध्ये इथे दिव्यांग नसल्यामुळे मी फक्त तुम्हाला दाखवत होतो. आता मी नो यावरती क्लिक करतो. तर आता समोर काही निवडायची आवश्यकता नाही. आता आर यू डुईंग बिझनेस इन सेम स्टेट, तुम्ही राहता याच राज्यामध्ये बिझनेस करणार आहात का, यावरती तुम्ही यस करायचे. त्यानंतर आपल्याला आता समोर विचारले आर यू डुईंग बिझनेस इन सेम डिस्ट्रिक्ट, तुम्ही राहता त्याच जिल्ह्यामध्ये व्यवसाय करायचा आहे का, तर यस यावरती क्लिक करायचे. मायनॉरिटी म्हणजे तुम्ही जर मायनॉरिटीमध्ये येत असाल तर निवडू शकता. बुद्ध, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, शीख हे जर आपण येत असाल तर निवडू शकता, नाहीतर यावरती नो करायचे. त्यानंतर आता खाली मोबाईल नंबर, तुमचा आधार क्रमांक यामध्ये ऑटोमॅटिक आलेला असेल. त्यानंतर पॅन कार्ड क्रमांक टाकण्यासाठी हा ऑप्शनली आहे, असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन असेल किंवा नसेल तरी चालेल. जर तुमचा रेशन कार्ड तुम्हाला माहिती असेल तर 12 अंकी तुमचा रेशन कार्ड क्रमांक यामध्ये टाकून तुम्ही सर्च करू शकता, तुमचा डाटा फाइंड करू शकता. किंवा जर तुमचं रेशन कार्ड ऑनलाईनला असेल तर या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल. जर नसेल रेकॉर्ड उपलब्ध तर तुम्ही काय करू शकता, खाली आपल्याला एक ॲड रो म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे. आता या ठिकाणी ऑनलाईनला नसल्यामुळे दाखवत नाही, मग ॲड रो यावरती क्लिक करायचं आहे. आणि ज्या महिलेचा आपण अर्ज करतोय त्या महिलेचं नाव या ठिकाणी आता टाकून घ्यायचं आहे. तर त्या महिलेचं आधार कार्डवर असल्याप्रमाणे नाव यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर रिलेशनमध्ये सेल्फ निवडायचं आहे, म्हणजे ती स्वतःचा अर्ज करते आणि तिचं स्वतःचं नाव आपण यामध्ये जोडलेलं आहे. सेल्फवरती क्लिक करायचं आहे आणि समोर या ठिकाणी आधार क्रमांक त्या महिलेचा टाकून घ्यायचा आहे आपण. तर या ठिकाणी आधार क्रमांक अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता ॲड रो यावरती क्लिक करायचं आहे. आता ते डिटेल्स सेव्ह झालेले आहेत. सेव्ह झाल्यानंतर खाली तुमचा ॲड्रेस तुमच्या आधारप्रमाणे यामध्ये आधीच आलेला असेल. मी या ठिकाणी स्क्रोल करून घेतो. तुमचा ॲड्रेस या ठिकाणी आलेला असेल. त्यानंतर करंट ॲड्रेस तुमचा आधारप्रमाणे ॲड्रेस असेल तर सेम ॲज आधार ॲड्रेस यावरती क्लिक करायचं आहे. माझा या केसमध्ये आधारप्रमाणे ॲड्रेस आहे म्हणून मी सेम ॲज आधार ॲड्रेस केलं आहे. नाहीतर तुमचा वेगळा असेल तर अदरवर क्लिक करून तुम्ही मॅन्युअली इथे टाईप करू शकता. तर मी आता सेम ॲज आधार ॲड्रेस यावरती क्लिक करतो. त्यानंतर तुमचं राहता ते ग्रामपंचायतमध्ये येतं का एरिया, जर ग्रामपंचायतीमध्ये येत असेल तर तुम्ही या ठिकाणी यस करायचं आहे. ब्लॉकमध्ये तुमचा तालुका निवडायचा आहे. बघू शकता इथं समोर ब्लॉक दाखवलेला आहे, इथं ब्लॉक निवडायचं आहे आधी. त्यानंतर ब्लॉक निवडल्यानंतर त्या तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायती तुम्हाला या ठिकाणी शो होतील. आता मी या ठिकाणी तालुका निवडला. तालुका निवडल्यानंतर त्या तालुक्यातल्या ग्रामपंचायती शो होतात. आता माझ्या केसमध्ये नगर परिषद आहे, नगरपालिका आहे, तर मी ग्रामपंचायत काढून टाकले आणि नोवरती क्लिक केले. तर मी अशा पद्धतीने निवडतोय. तुम्ही शहरी आहात का रुरलमध्ये आहात त्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यात निवड करायची. आता बघू शकता या ठिकाणी आपल्याला प्रोफेशन ट्रेड म्हणजे आपण महिलाचा शिलाई मशीनसाठी अर्ज करतोय. मग शिलाई मशीनसाठी टेलर हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. बघू शकता सर्वात खाली तुम्हाला या ठिकाणी मी मराठी करून ट्रान्सलेट करून दाखवतो. सर्वात खाली दर्जी शिलाई मशीनचा एक ऑप्शन दिलेला आहे. बोट मेकर, नाई, शिलाई, आर्मर, लोहार, सुतार बरेचसे ऑप्शन आहेत. तर तुम्हाला याच्यामधला टेलर जो ऑप्शन आहे तो तुम्हाला निवडायचा आहे शिलाई मशीनसाठी अर्ज करत असताना. शिंपी म्हणून खालून वरती 2 नंबरला हा ऑप्शन आहे, हे बघा हा निवडला आहे मी.
तर अशा पद्धतीने मी तो ऑप्शन निवडला आहे. समोर सब ट्रेडमध्ये काही तुम्हाला या ठिकाणी निवडण्याची आवश्यकता नाही. आता खाली टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक करायचं आहे. सेम ॲज आधार ॲड्रेस, बिझनेस तुमचा सेम आधारच्या पत्त्यावरती असेल तर पहिला ऑप्शन निवडायचा आहे आणि वेगळा असेल तर दुसरा किंवा तिसरा निवडायचा आहे. माझा आधारवरलाच आहे म्हणून मी पहिला ऑप्शन निवडणार आहे. तुम्ही अदर पण निवडू शकता आणि खाली मॅन्युअली तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता जर तुमच्या आधारवर वेगळा असेल तर. तर माझ्या केसमध्ये सेम आधारचा ॲड्रेस आहे म्हणून मी केलं आणि सेव्ह यावरती क्लिक करतो. तर अशा पद्धतीनं माहिती आपली सेव्ह झालेली आहे. आता नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर 2 नंबरची स्टेप तुमच्यासमोर ओपन होईल. आता त्या महिलेचं बँक पासबुक हे कोणत्या बँकेचं आहे ती बँक तुम्हाला या ठिकाणी निवडायचे. जे बँक पासबुक असेल ती कोणती बँक आहे बघायचं आहे आपण नाव आधी आणि ती बँक याच्यामध्ये निवडायची. त्यांचं सेविंग अकाउंट असलं पाहिजे. तर या ठिकाणी मी बँक निवडलेली आहे. आता त्या बँकेचा IFSC कोड आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर त्या बँकेचा IFSC कोड असतो पहिल्याच पानावरती, तो IFSC कोड यावरती टाकून घ्यायचा आहे. आणि IFSC कोड टाकून घेतल्यानंतर समोर सर्चचा आयकॉन आहे, त्या सर्च आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर समोर सिलेक्ट ब्रांचवर क्लिक करून हा ब्रांच निवडायचे. त्याच्यानंतर आता तुम्हाला 2 वेळा अकाउंट नंबर यामध्ये टाकायचा आहे सेम. जर चुकला तर घेतला जाणार नाही म्हणून या ठिकाणी दोन्ही रकान्यामध्ये सेम अकाउंट नंबर तोच तुम्हाला टाकायचा आहे. तर मी या ठिकाणी टाकून घेतला अकाउंट नंबर. त्यानंतर दुसऱ्या कप्प्यातही सेम जो पहिल्यामध्ये टाकला आहे तोच यामध्येही टाकून कन्फर्म करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता क्रेडिट सपोर्ट या ठिकाणी विचारलं गेले, तुम्हाला व्यवसायासाठी लोन पाहिजे का. आता या ठिकाणी तुम्हाला किती पाहिजे ते निवडायचं आहे. तर कमीत कमी आपण या ठिकाणी 50,000 रुपये आणि जास्तीत जास्त 1,00,000 रुपये लोन घेऊ शकतो. तर त्या महिलेला आधी विचारायचं आहे की किती लोन घ्यायचं आहे म्हणून येस यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जितकी लोन अमाऊंट लागणार आहे मिनिमम 50,000 तुम्ही घेऊ शकता. तर या ठिकाणी या केसमध्ये 1,00,000 रुपयापर्यंत लोन हवं आहे म्हणून मी या ठिकाणी 1,00,000 रुपये रक्कम टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीनं केलेलं आहे. आता खाली आपल्याला सिलेक्ट अकाउंट केलेलं आहे सेम ॲज सेविंग. लोन तुम्हाला हवं आहे ते याच अकाउंटमध्ये पाहिजे असेल तर सेविंग ॲज सेम सेविंग अकाउंट ठेवायचे. जर हे लोन तुम्हाला इतर बँकेमध्ये घ्यायचं असेल तर यावरती तुम्ही क्लिक करू शकता आणि अदर बँक तुम्ही निवडू शकता. यावरती तुम्ही बघू शकता या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि अदर बँक खाली तुम्ही आता निवडू शकता. आणि जर त्याच अकाउंटमध्ये लोन हवं असेल तर सेम ॲज सेविंग ठेवायचे. अदर करून तुम्ही या ठिकाणी तुमची वेगळी कुठली बँक असेल ज्या बँकेत तुम्हाला लोन हवा असेल तर ती बँक यामध्ये तुम्ही निवडू शकता. ब्रांच कुठली आहे ते निवडू शकता. मला त्याच सेविंग अकाउंटमध्ये हवं आहे म्हणून मी सेम ॲज सेविंग यावरती क्लिक केले. आता लोन पर्पज म्हणजे तुम्हाला जे लोन हवं आहे ते कोणत्या कारणासाठी हवं आहे. खाली 2-3 ऑप्शन दिले, तुमच्या व्यवसाय नवीन सुरू करण्यासाठी का व्यवसायात भर घालण्यासाठी. तर तुम्ही हे तिन्ही ऑप्शन निवडू शकता किंवा हवं तर एकही ऑप्शन तुम्ही यामध्ये निवडू शकता ज्यासाठी तुम्हाला ते लोन लागणार आहे. बिझनेस पर्पजसाठी पाहिजे तर तुम्ही यातला कुठलाही ऑप्शन निवडू शकता किंवा तीनही ऑप्शन निवडू शकता. तर मी हा वर्किंग कॅपिटल हा ऑप्शन या ठिकाणी निवडलेला आहे. आता स्क्रोल करतो. आता तुम्हाला या ठिकाणी विचारलं गेलं आहे की एक्झिस्टिंग लोन आहे का तुमचं, यापूर्वी एखादं लोन चालू आहे का, आहे तर ते कोणत्या बँकेचं आहे तर ते कोणत्या बँकेचं आहे बँक निवडायचे. आउटस्टँडिंग अमाऊंट किती आहे ती इथं टाकायचे. त्याचा EMI किती आहे तो टाकायचा आहे. आता हे मॅन्डेटरी नाही आहे. जर तुम्ही कुठल्या बँकेचं लोन घेतलेलं नसेल तर इथे काहीही निवडण्याची आवश्यकता नाही. आता आपल्याला खाली बघायचं आहे डिजिटल इन्सेंटिव्ह डिटेल्स, म्हणजे जे आपण बघितलं की डिजिटल व्यवहार केल्याच्या नंतर आपल्याला प्रति व्यवहार 1 रुपया मिळणार आहे ते आपण यामध्ये आता खाली बघणार आहोत. तर आपल्याकडे डिजिटल बँकिंग असेल, UPI, फोनपे, गुगल पे जर वापरत असाल तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यस करायचं आहे यावरती. जर तुम्ही डिजिटल बँकिंग वापरत असाल फोनपे, गुगल पे, तर गुगल पे, फोनपे वापरत असाल तर तुम्हाला तुमची एक UPI ID असते, तुमचा मोबाईल क्रमांक असेल किंवा तुम्ही एखादा ID सेट केलेला असेल
तर ती UPI ID तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आणि सेव्ह करून घ्यायचे. मी सेव्ह करून घेतो. माझी UPI ID मी या ठिकाणी टाकली, सेव्ह करून घेतलेली आहे. आता मी नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. आता नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर 3 नंबरचा स्टेप तुमच्यासमोर ओपन झालेली असेल, जे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं. स्किल ट्रेनिंग असणार आहे तुमची, एकतर 5 दिवसाची बेसिक किंवा ॲडव्हान्स ट्रेनिंग 15 दिवसाची. तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दाखवतो. कौशल्य प्रशिक्षण बघू शकता त्याला म्हणतात. त्यानंतर खाली टूल किटचं दिलेलं आहे आपल्याला. 5 दिवसाची 15 दिवसाची ट्रेनिंग आहे. त्याच्यानंतर आपल्याला टूल किटसाठी 15,000 रुपये दिले जातील. 2 नंबरचे ऑप्शन. त्यानंतर हे सर्व मराठीमध्ये केलेलं आहे मी, आपल्याला वाचता यावं म्हणून. तुमची एकदा नोंदणी झाल्यानंतर, तुमची प्रमाणपत्र आल्यानंतर, मंजुरी झाल्यानंतर ही सर्व प्रोसेस होणार आहे. तर अशा पद्धतीनं आता तुम्हाला खाली जो सपोर्ट दिला जाणार आहे, त्याचे बॅनर वगैरे जे काही असतील, प्रॉस्पेक्ट असतील, त्याची डिजिटल मार्केटिंग असेल, तर त्याबद्दल देखील तुम्हाला यामध्ये सपोर्ट दिला जाईल हे सांगितलं गेलेलं आहे. तर तुम्हाला त्यातलं काय काय पाहिजे तर तुम्ही सर्व याच्यावरती क्लिक करू शकता. कॉमर्स, पॅम्पलेट, गुणवत्ता प्रमाणपत्र या सगळ्यावरती तुम्ही क्लिक केलं तरीही चालेल, की एक तुमचं डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी हे उपयोगात येईल. आता जतन करा यावरती मी क्लिक करतो. सेव्ह केलेलं आहे या ठिकाणी मी बघू शकता, सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे. आता नेक्स्ट यावरती मी क्लिक करतो. आता या ठिकाणी तुम्हाला काही टर्म्स आणि कंडिशन दिलेले आहेत. शेवटच्या स्टेपला आपण आलेलो आहोत. 4थी स्टेप आता आपल्याला फक्त डिक्लेरेशन वाचून घ्यायचं आहे आणि ॲक्सेप्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या भरला गेलेला आहे. आता तुम्हाला ग्रामपंचायत असेल तर याला मंजुरी तुमच्या ग्रामसेवकाकडून मिळेल. नगर परिषदे असेल तर नगर परिषदेमध्ये, महानगरपालिका असेल तर महानगरपालिकेत तुम्ही हा भरलेल्या अर्जाची प्रिंट घेऊन जाऊ शकता, किंवा काही वेळ लागेल, त्याला ॲटोमॅटिक देखील मंजुरी मिळेल. तर अशा पद्धतीनं संपूर्ण आपण फॉर्म भरून झालेला आहे. तुम्ही बघू शकता तुमचा आत्ता अर्ज आपण सादर केलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा अर्ज तुमच्याकडे CSC ID असेल तर करू शकता, किंवा CSC केंद्रावरती किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन करू शकता. तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. तुम्ही खाली येऊन बघू शकता. 3री स्टेप जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुमचं प्रमाणपत्र तुम्हाला यामध्ये डाउनलोड करता येणार आहे. माय ॲप्लिकेशनवरती लॉग इन करून तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस देखील चेक करू शकता. आणि खाली आपल्याला या ठिकाणी स्क्रोल करतो आणि बघू शकता खाली तुम्हाला आता मी काही चुकलं असेल तर PDF देखील एडिट करण्याचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे, तुमचा अर्ज एडिट करण्याचा. खाली आल्याच्या नंतर बघू शकता तुमची PDF या ठिकाणावरून डाउनलोड होईल. याची प्रिंट तुम्ही काढून सेव्ह करून ठेवायचे, किंवा ज्या महिलेचा अर्ज केला असेल त्यांना याची प्रिंट काढून द्यायची. असा मित्रांनो महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. याच्यावरती लगेच नवीन काही अपडेट आली की आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल, लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येतील. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.